नमस्कार. NMMS परीक्षा मार्गदर्शन इयत्ता 8वी शालेय क्षमता चाचणी म्हणजेच सॅट पेपर सामान्य विज्ञान या विषयाचे मार्गदर्शन करणारी ही मालिका. या मालिकेचे नाव आहे प्रकरणावरील बहुपर्यायी प्रश्न. या भागामध्ये दुसरे प्रकरण आरोग्य व रोग या प्रकरणामधील 10 बहुपर्यायी प्रश्नांची माहिती घेऊया. पहिला प्रश्न आहे, रक्तामधील रक्तबिंबिका यांचे प्रमाण कमी होऊन शरीराअंतर्गत रक्तस्राव होणे हे टिंबटिंब रोगाचे लक्षण आहे. रक्तामधील रक्तबिंबिका म्हणजेच याला प्लेटलेट्स असं म्हणतात. यांचं प्रमाण जर कमी झालं तर शरीराअंतर्गत रक्तस्राव होतो. हे टिंबटिंब रोगाचे लक्षण आहे. पर्याय आहे रेबीज, दुसरा पर्याय स्वाईन फ्लू, तिसरा पर्याय कर्करोग आणि चौथा पर्याय डेंग्यू. आपल्याला या प्रश्नाचं उत्तर या भागाच्या शेवटी पाहायला मिळणार आहे, जेणेकरून तुम्हाला या प्रश्नांच्या उत्तरासाठी विचार करायला वेळ मिळेल. प्रश्न दुसरा, सूक्ष्मजीवांच्या खालीलपैकी कोणता आजार संसर्गजन्य या प्रकारात मोडतो? पहिला पर्याय स्वाईन फ्लू, दुसरा पर्याय कर्करोग, तिसरा पर्याय मधुमेह आणि चौथा पर्याय हृदयविकार. यापैकी आपल्याला संसर्गजन्य कोणता आजार आहे ते ओळखायचं आहे आणि त्याचा पर्याय क्रमांक तुम्हाला लिहायचा आहे. प्रश्न तिसरा, डास आणि त्यामुळे होणारे आजार या संदर्भात खालीलपैकी योग्य जोडी कोणती आहे? पहिली जोडी आहे ए एडिस इजिप्ती, 1 हिवताप, बी क्युलेक्स, 2 डेंग्यू, सी ॲनाफिलिस, 3 हत्तीरोग. यापैकी आपल्याला योग्य जोडी जुळवायची आहे. एडिस इजिप्ती, क्युलेक्स आणि ॲनाफिलिस ही डासांची नावे आहेत, तर हिवताप, डेंग्यू आणि हत्तीरोग ही आजारांची नाव आहेत. आपल्याला कोणत्या डासामुळे कोणता रोग होतो याची जोडी जुळवायची आहे. पहिला पर्याय आहे ए 2, बी 1, सी 3. म्हणजेच एडिस इजिप्तीमुळं डेंग्यू होतो का, क्युलेक्समुळं हिवताप होतो का आणि ॲनाफिलिसमुळं हत्तीरोग होतो का? अशाच रीतीनं हा दुसरा पर्याय आहे आणि तिसरा पर्याय हा चौथा पर्याय. यापैकी तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे आणि उत्तर शोधायचं आहे. प्रश्न चौथा, खालीलपैकी टिंबटिंब या अवयवामधील इन्सुलिन हे रक्तातील शर्करेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवते. पहिला पर्याय स्वादुपिंड, दुसरा यकृत, तिसरा जठर आणि चौथा आहे लहान आतडे. आपल्याला इन्सुलिन हे कोणत्या अवयवामधून बाहेर पडते की ज्यामुळे शर्करेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवतं हे शोधायचं आहे. उत्तर शेवटच्या भागामध्ये आहे. प्रश्न पाचवा, खालीलपैकी हे लक्षण हृदयविकाराचे असू शकत नाही. पहिला पर्याय छातीत असह्य वेदना होणे, दुसरा खांदे, मान व हात दुखणे, तिसरा जलद्वेष निर्माण होणे आणि चौथा आहे शरीराला घाम येऊन कंप जाणवणे. आपल्याला हृदयविकाराचं कोणतं लक्षण नाही हे शोधायचं आहे, तर शेवटच्या भागामध्ये. प्रश्न सहावा, इलायझा ही रक्ताची चाचणी टिंबटिंब रोगाचे निदान करण्यासाठी केली जाते. पहिला पर्याय डेंग्यू, दुसरा कर्करोग, तिसरा स्वाईन फ्लू, चौथा एड्स. आपल्याला ही रक्ताची चाचणी कोणत्या रोगाचं निदान करण्यासाठी केली जाते ते ओळखायचं आहे. उत्तर शेवटच्या भागामध्ये. प्रश्न सातवा, खालील रोग समूहामधील विषाणूमुळे होणाऱ्या रोगांच्या समूहाचा योग्य पर्याय क्रमांक ओळखा. क्षय, पटकी, विषमज्वर, दुसरा पर्याय एड्स, रेबीज, कावीळ, तिसरा पर्याय डेंग्यू, हिवताप, हत्तीरोग आणि चौथा पर्याय मधुमेह, हृदयविकार की कर्करोग. आपल्याला 3 रोगांचा समूह दिलेला आहे आणि एका पर्यायामध्ये विषाणूमुळे होणाऱ्या
रोगांची नावे दिलेली आहेत. आपल्याला योग्य तो पर्याय ओळखायचा आहे. प्रश्न 8वा. खालील उपचार पद्धती टिंबटिंब आजार झाल्यास अवलंबली जाते. अन्न झाकून ठेवणे, पाणी उकळून गाळून पिणे आणि जलसंजीवनी घेणे. पर्याय आहे क्षय, दुसरा पर्याय अतिसार, तिसरा पर्याय कावीळ आणि चौथा पर्याय विषमज्वर. यापैकी कोणत्या आजारामध्ये आपल्याला अन्न झाकून ठेवणे, पाणी उकळून गाळून पिणे, जलसंजीवनी घेणे ही उपचार पद्धती अवलंबली जाते? उत्तर शेवटच्या भागामध्ये. प्रश्न 9वा. BCG लस टोचून घेणे व DOT उपचार पूर्ण करणे हे उपाय टिंबटिंब रोग झाल्यास केले जातात. DOT उपचार म्हणजेच डायरेक्ट ऑब्झर्वेशन ट्रीटमेंट ही उपचार पद्धती कोणता रोग झाल्यावर केली जाते ते आपल्याला शोधायचं आहे. पहिला पर्याय क्षय, दुसरा पर्याय रेबीज, तिसरा पर्याय कावीळ आणि चौथा पर्याय एड्स. उत्तर शेवटच्या भागामध्ये आहे. प्रश्न 10वा. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था NIV ही टिंबटिंब शहरामध्ये आहे. पहिला पर्याय हैदराबाद, दुसरा कलकत्ता, तिसरा अहमदाबाद आणि चौथा पुणे. आपल्याला राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था ही कोणत्या शहरामध्ये आहे ते ओळखायचं आहे. या 10 प्रश्नांची उत्तरे आता पाहूया. पहिला प्रश्न होता, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डेंग्यू. दुसरा प्रश्न होता, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्वाईन फ्लू. तिसरा प्रश्न होता, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. चौथा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्वादुपिंड. पाचवा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जलोदवेश निर्माण होणे. 6वा प्रश्न होता, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 एड्स. 7वा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 एड्स, रेबीज, कावीळ. 8वा प्रश्न आहे, त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 अतिसार. 9वा प्रश्न पर्याय क्रमांक 1 क्षय आणि 10वा प्रश्न पर्याय क्रमांक 4 पुणे. अशा रीतीने आरोग्य व रोग या दुसऱ्या प्रकरणावरील 10 बहुपर्यायी प्रश्नांची माहिती आपण घेतलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडल्यास इतर मित्रांना शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.